नरहरि श्यामराज महाराज की जय जय। राव दे की तसंच वर हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्सन् मां भक्त्या निष्ठेय उपासते। सततं सतत निरंतर तैलधारा तेलाची धार कशी पडते आणि त्यामध्ये किंचितही भेद राहत नाही किंवा अंतर राहत नाही माझी आणि पूर्णपणे प्रयत्न करेल, दृढ निश्चयाने वंदन करेल। मा म्हणजे मला भक्तिभावाने, म्हणजे कसं काही दक्षिणेचं प्रयाग आहे या वाङ्मय सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर याचं प्रवृत्ती निमित्त सांगतो। काय जण देवाचा आणि आमचा पूर्वजन्मेचा काय ऋणानुबंध कळत नाही, पण परमात्मा दरवर्षी सालाबादप्रमाणे या पामर जीवाला पायाशी बोलवतो आणि दोन शब्द वेळी वाकुडे वाणीतून श्रवून घेण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही सगळे भाग्यवान आहेत, पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं सुद्धा साष्टांग दंडवत घालतो, कारण अनंत जन्माची पुण्याही लागते। हे दक्षिणेतलं प्रयाग का म्हटलं तर प्रयाग हे असं आहे की इथं नद्यांचा संगम आपल्या धर्मामध्ये फार पवित्र सांगितलेला आहे। प्रयागराज, नरसिंहवाडी, गाणगापूर हे नीरा नरसिंहपूर ह्याचं इतकं वेगळं वैभव आहे की या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा
स्वतः क्षेत्र संन्यास घेऊन राहिलेला आहे. हे इथलं महत्त्व त्या जागेचं. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा उत्तम उपाय काय आहे तर परमात्मा त्याचं उत्तर देतात. सततम कीर्तन. सतत म्हणजे जसं हे प्रयागला 3 नद्या आहेत, गंगा, यमुना, सरस्वती. तसं दीर्घकाळ, सतत आणि आदरपूर्वक काय केलं पाहिजे साधन करताना. जे दीर्घकाळ करतात पण आदर नसतो, हे कर्मकांड चाललंय, दिलंय ओझं समजा वाढवत त्यांनी, दीर्घकाळाला सतत करतायत दीर्घकाळ, पण आदर नाही. आदर आहे पण गंमत अशी आहे की आलं मनाला चाललं, चांगली शेणाला म्हटल्यावर करू, बसू, बोलू, जेवू नाही. तर 3 गोष्टी अत्यंत परमात्म्याला दृढ निश्चयाने सतत म्हणा. कारण इथं जर 2 मिनिटे नसते, आपल्या गावातल्या मारुतीच्या किंवा एखाद्या देवतेच्या ग्रामदेवतेचं दर्शन करण्यासाठी जर आपल्याला इथं पुण्य लागत असेल तर इथं राहायला किती पुण्य लागेल. आता नाथ महाराजांचा एक अभंग आहे की अशा सिद्ध क्षेत्राच्या ठिकाणी जन्म घेऊन परत अव्यंगवांना शरीर प्राप्त होऊन त्यांची सेवा. मी आल्याला म्हटलं देवांना की जसं नरसिंहवाडीचे जे पुजारी आहेत ना, त्यांना वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणायचे, या पुजारी लोकांना नावं ठेवू नका तुम्ही, हा महान प्रज्ञापराध आहे. का हे सगळे स्वर्गातले देव आहेत, देवाच्या सेवेसाठी आले. तसं त्या निमित्तानं मला इथं सुद्धा माझा तो अधिकार नाही, पण मला असं वाटतं, म्हणजे माझी खात्री आहे अशी की इथं जे नित्य देवाच्या सेवेमध्ये इथे जे सर्व पुजारी लोक आहेत हे सगळे स्वर्गातले देव आहेत. त्याच्याशिवाय इथं एंट्री नाहीच. तुम्ही सगळे परमभाग्यवान. तुमच्याबद्दल बोलताना आमच्याकडे शब्दच नाही. मग आजचं हे जे सतत कीर्तन म्हणजे देवाचं जे नामस्मरण आहे ते करत असताना अनेक लोक आपल्याला वर्षानुवर्ष परमार्थात स्थित आहे, पण काय प्रगती दिसत नाही. तर त्याच्याबद्दल आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले, तर बरीच वर्ष झालं मी तिथं वाङ्मय सेवा करतोय, पण नामअपराध सांगितले, त्याचं थोडं चिंतन करावं. आणि प्रल्हाद महाराजांना ज्या वेळेला प्रभूंनी सांगितलं, प्रल्हादा माग मला म्हटले, तर श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदात सांगितलंय, कामानाम हृदयम सरोहम भवत तस्तु व्रणेवर. प्रल्हाद महाराज काय म्हटले, मला असा वर दे देवा की माझ्या हृदयामध्ये काही मागण्याची जी इच्छा आहे ती नसावीच. एवढंच नाही तर याच्यानंतरही भविष्य काळामध्ये तिचा अंकुर सुद्धा फुटतो. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत. वडील म्हणजे कोणाला म्हणायचं तर श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊन मूर्त अनुष्ठाने जगात येत वडीलचे. वडील म्हणजे उगेच वय वाढलंय, आपल्याला जन्म दिलाय म्हणून हे वडील नाही. वडील या वेगळा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. ते संत सम्राट आहे. तर श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे पुराण. त्याचं साक्षात ते जगतात ते तत्वज्ञान. भागवत सांगणं वेगळं. काही लोक आम्हाला म्हणजे हे चिंतन करताना सांगतो, एकाने मला सांगितलं म्हणे, महाराज परमार्थ करत असताना किंवा देवाचं चिंतन उपासना करत असताना, वारी एकादशी करत असताना जर आपले प्रारब्धातले भोग टळत नसते तर काय फायदा आहे. म्हणजे प्रपंचात 24 तास राहणाऱ्या नाही ते प्रारब्ध भोगावंच लागतं आणि परमार्थ करणाऱ्या नाही प्रारब्ध भोगावं लागतं. त्याचं उत्तर सरळ शब्दामध्ये इतकं सोपं आहे. एक दृष्टांत म्हणून सांगतो की असं एका साधकाला शंका आली आणि तो म्हणू लागला, महाराज काय फायदा आहे. त्यांनी सांगितलं, तिथं जी वीट आहे ना, एका महात्म्याला त्यानं प्रश्न केला होता, ती काय फायदा आहे. म्हणजे ती वीट घे, बांधकामाची वीट आपली, आणि ती माझ्या डोक्यात घाल. तो साधक म्हणला, देवा तुम्ही तुमची योग्यता काय आहे ती मला तेवढी, मी बाळगूर जरी असतं तरी मला कल्पना आहे. सामान्य माणसाला जरी मारलं तर त्याचा दोष आहे, पाप लागतं. तुम्ही तर साक्षात महात्मा नसतो माम पार्थ दैविक प्रकृती माशील आहात आणि तुमच्यासारख्या देव माणसाला सत्पुरुषाला मारणं म्हणजे मी पाप घेणे का. माझ्या प्रश्नाचं उत्तर देता नसलं देऊ नका. तर म्हणजे नाही, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तिथली वीट घ्या आणि माझ्या डोक्यात घाल. नाही, ते पाप माझ्याकडून नाही, मला तुम्ही उत्तर द्या न द्या. त्या म्हणजे असं कर, त्या विटेचं वजन कर. किती विटेचं वजन होतं झालं 2.5 किलो. असं कर, आता
तुझ्या घरी जर कापूस असला तर तो कापूस घे किंवा पुन्हा उसणार आणि त्याचा असं 2.5 किलोचा असा गोळा बनवला आणि तो गोळा माझ्या डोक्यात आला. मला माहित आहे तू विट मारली की माझ्या डोक्यात जखम होणार आहे, तोच पडणार आहे. मग तो त्यानं तो म्हटलं त्यानं असं घेतला आणि आता सत्पुरुषाचा अनुभव लागलं का मला म्हटले नाही. वीट जर मारली असती लागली असते ना. आता नगरला एक नांदेडकर महाराज म्हणून आहे, तुमच्या माहितीत सांगतो, कारण तुम्ही सगळे तुम्हाला जर त्यांचा फायदा झाला तर माझं परमभाग्य या प्रवचनामध्ये सांगता त्यांना प्रत्यक्ष परमेश्वराची दत्त महाराजांची एवढी प्रसन्नता आहे की सकाळी 10ला बसलेले असतात, संध्याकाळी 6ला उतरतात. ते स्टेज असतं त्यांच्यात. ते नाडी परीक्षा करतात. इतकी सुंदर नाडी परीक्षा आहे की आमच्याबरोबर आलेले येणारे अक्षरशः म्हणजे ह्या वळसंग हॉस्पिटल सोलापूरला 1.25 महिना ॲडमिट होतो, 15-20 लाख रुपये. आणि म्हणलं चला देवा म्हणलं सर त्यांचं मुलं असे इतके अनुभव आलेत आम्हाला. नाडी परीक्षा 8 दिवसात ते रोग बरा करतात. काय नेमकं कुठं दुखली नसेल तर त्यांनी सांगितलं परमार्थ का करावा. तर बाण सुटलाय प्रारब्धाचा आपल्याकडे यायला. आपलं म्हणजे डोकं उडून जाणार आहे, कपाळ मोक्ष होणार आहे. पण जर आपण जर देवाच्या सेवेत असू, आता जसं तुम्ही देवाच्या सेवेत आहे तर त्याचा फायदा काय होईल. आपला कान तर जाईल, आपला एक हात जाईल, पण शिर सलामत तो पगडी बचास. तसं देवाच्या सेवेमध्ये ही अर्चन भक्ती आहे की आपण करतोय ती, आणि त्याचा परिणाम इतका गोड होतो ना, भाग्य तरी देवरून येईल. त्यामुळे प्रपंचात काम करणाऱ्यांना प्रारब्ध असेल तर ती भीड जर लागली तर डोकं फुटतं. पण परमार्थ डोळस पद्धतीनं करणारे जे लोक आहेत, जे भाविक आहेत, त्यांना तो प्रसाद मिळतो. पण त्यांना कोणत्या प्रसाद मिळतो, त्याची तीव्रता कमी होते आणि कापसाच्या गोळ्यासारखं तो धडकतो येऊन आणि मनुष्याला त्रास होत नाही. तर परमार्थ इतका गोड आहे की त्याच्याबद्दल माझ्यासारख्या सामान्य पामर जीवानं काय सांगावं. मग हे महात्मे जे आहेत ना की त्यांच्याबद्दल देव म्हणतो मी काय बोलावं. कारण ते कसे दृढ निश्चयाने प्रयत्न करत सतत दीर्घकाल आणि आदरपूर्वक हे घडलं की आपल्याला इतका आनंद होतो. कारण प्रपंचातला आनंद जो आहे ना, आपल्याला वाटतं विषयापासून सुख मिळतं. पण जर म्हणजे आमचे गुरु महाराज गुरु ठाकरे महाराज नेहमी सांगतात की माणसं नेहमी कुरकुर करतात, मला काय देवानं चांगलं केले, मला एवढ्या अडचणी काढल्या, समोरचा किती जाणार, समोरच्या समोर आपण असतो. पण प्रामाणिकपणे देवाच्या समोर सांगतोय, मागे प्रल्हाद महाराज आहेत, पुढे साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, की आपण जर एकांत ठिकाणी बसलो आणि आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला मनाला प्रश्न केला की बाळा तुझी नेहमी इथले सोडून बरं, इथले सगळे सोडून मी धाराशिवचे सांगतात हा, तर प्रामाणिकपणे आपण विचारायचं की मला जे आता जे हे सगळं मिळालेलं आहे वैभव, काय आपण किरकिर करतो, हे आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळाले का कमी मिळाले. तर प्रामाणिक उत्तर असं असेल की आपल्या लायकीपेक्षा देव आपल्याला चांगला ठेवतो. पण आपली जी वृत्ती आहे ना ती सारखी चढढळ करत असते, आणि ती वृत्ती जर आपण सतत देवाचं स्मरण केलं त्याचा परिणाम असा होतो की बोलणेच नाही आता देवा विनंती. आणि एक एवढा जन्म देवानं कशासाठी दिलाय, देवाच्या सेवेचा. मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी एक उदाहरण दिलं होतं तुम्हाला की ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करताना प्रत्येकाला 40 वर्षाचं आयुष्य दिले. लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो क्षमा म्हणून इथले लोक सोडून दरवर्षी सगळीकडे सांगतो की 40 विषय विद्या विषय धन प्रारब्धात असेल तर, आणि प्रारब्धाचा आणि परमार्थाचा तसा काही संबंध नाही. लक्षात, कारण एखाद्याला जर शिक्षा दिली ना तर तो तुरुंगातही देवाचं चिंतन करू शकतो. प्रारब्धाचे भोग कुठपर्यंत आहे, देहापर्यंत आहे. मनानं जर आपण जर ठरवलं की परमार्थ करायचा, कोण आणू शकणार आहे. तुका म्हणे सत्ता मोठी कोण करी खोळंबा. जर देवावर जर आपला तसा विश्वास असेल की देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. पण ते 40 आणि 60चं जे आयुष्य असतं ते बैलाकडून उसणं घेतलेलं आहे. आपण ढोर मेहनत करतो, माणसं म्हणतात का नाही, स्वतः अगदी फाटके कपडे घालतील,
छोटा मोबाईल घेतील, मुलाबाळाला शिक्षणाची व्यवस्था करतील, शिळं पाकं खातील, पण सगळी व्यवस्था कुणाची? मी म्हणतोय सत्पुरुषाचं म्हणणं आहे, त्याचा 10वा हिस्सा जरी माणसानं परमार्थासाठी जर प्रयत्न केला ना, तर मनुष्याला प्रत्यक्ष परमात्मा भेटतो. प्रत्यक्ष देव आजही देव भेटतो. पण माणसाची वृत्ती अशी आहे की मनुष्याला ती माया अशी गमतीदार करते ना की पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे त्याला गोड वाटतं. आणि खरा परमार्थ काय आहे? आत बघणं. आत जर बघितलं ना तर परमार्थ झाला. आणि बाहेर बघितलं ना, मी आता कार्यालयात सांगितलं बाबा प्रपंच म्हणजे काय बोललो ना तेव्हा, की प्रपंचात वय वाढत जातं ना तशी सत्ता कमी होत जाते, आणि परमार्थात वय वाढतं ना तप वाढतं तशी सत्ता वाढत जाते. हळूहळू हळूहळू आपण देवाजवळ जातो. आणि देवाला असं वाटतं की याच्यासाठी काय करू. आपण काही म्हणायचं नाही देवाला. काय देवाला कळत नाही का? समजा सामान्य प्रपंचामध्ये एक भिकारी नखशिकांत पूर्ण कपडे फाटलेले, झोळी फाटलेली आहे, अशा अवस्थेत चक्रवर्ती सम्राटाच्या समोर उभा राहिला आहे. आणि त्यानं जर विचारलं राजानं तुला काय पाहिजे, आता राजाच्या बुद्धीची कीव करायला गेली. इतकी अष्टविश्व दारिद्र्य आहे त्याच्याजवळ. राजाला कळेल का नाही? तसंच आहे बघा, लक्षात ठेवा. मनुष्याच्या जन्माचं जे सततम चिंतन करत नाहीत ना, देवाला विसरतात ना, त्यांनी लक्षात ठेवावं. एका ठिकाणी राजा उन्हाळ्याचे दिवस होते, एकदम सांगतो, म्हणजे माणसं आयुष्य किती बेफिक्रीनं घालवतात म्हणून सांगतो. असेच उन्हाळी दिवस, राजाला तहान लागली, जीव टाळूला चिटकायची वेळ आली. आणि तेवढ्यामध्ये एक कुंभार दादा मस्त आपलं कशाचं पाणी असतं ते वाळ्याचं असं घेऊन तो चालला होता. राजा त्याला हात जोडले, बाबा मरता क्या नाही करता. तेव्हा हात घ्या, त्यानं ते पाणी पिलं. इतका त्याला आनंद झाला. म्हणजे तुला काय देऊ बाबा? नाही काय देऊ नका मला, का परोपकार आहे पुण्य आहे, पापा आहे परत पिढ काय. तुम्ही नाही, तुम्हाला जरी काही मागितलं नाही ना तर मी तुला एक देणार आहे. एक तर माझा वाढदिवस आहे, त्यामुळे तू आता चल राजधानी. आणि आपल्या राज्यामध्ये जवळपास 500 एकरचं चंदनाचं झाड आहे. तुझ्या गावाजवळ 50 एकरचं आमचा सर्वे नंबर आहे, तो तुझ्या नावावर करून देतो. भाऊसाहेबांना सांगतो. गेले. एक 2 वर्षानं राजा परत त्या भागामध्ये आला. म्हटलं काय करतोय कुंभार मामा? बघितलं तर त्या कुंभारानं स्वतःचं गाडग्या मडग्याचं दुकान बंद करून निर्मिती कोळशाची वाखर टाकली. आता राजा म्हटला डोकं खुडून घ्यायची वेळ माझी आहे. म्हणजे अरे तुला काय दिलं, तू काय केलं? म्हणला महाराज काय सांगावं, बँकेमध्ये 50-60 लाख रुपये फिक्स करून ठेवले. हा, फार माझ्यावर उपकार केले. राजाला आता तिथले एक धनपी घे म्हणजे हातभर लाकून 10 धनपी म्हणतात ना तसं. आणि ते जे चंदनाचे खास जसं रत्नपारख्या असतात तसं चंदन पारख्यांना बोलवलं आणि सांगितलं बाबा याची काय किंमत आहे. तो विरप्पन होता बघा तामिळनाडू कर्नाटक, त्याच्यामध्ये एवढं चंदनाची झाड ना, तापली चंदन निळवितो पुढी त्रिगुणतो काढी संत संग. आजही अशा उकळत्या तेलामध्ये चंदनाचे थेंब टाकले ना तर ते तेल शीतलतेला प्राप्त होतं. आणि ते देव तेच सांगतोय, सततम कीर्तन म्हणजे शीतळया नामे झाली काय. आणि तसं त्यानं सांगितलं या धरतीची काय किंमत आहे. त्या चंदन पारख्यानं सांगितलं ही धरती 10 लाख रुपयाची किंमत आहे. आता रडायची कोणाची पाळी होती? ज्यांना अख्खं चंदनाचे झाड 50 एकरची वाट लावून कोळशाची वखार टाकली होती. तसं अंगम गलितम फलितम मुंडम दशनम विहीनम जातम कुंडम वृद्धो याति ग्रहित्वा दंडम अधिकनम चत्याशा. त्यामुळे जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाहे तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जायच पूर्ण. ज्या वेळेला आपल्या शरीरात ताकद आहे ना तोपर्यंत 4 धाम, 4 वेळा नसली 1 वेळा, सप्तपुऱ्या 7 वेळा नसल्या 1 वेळा. असं तुम्हाला तर कुठंच जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. इतकं रम्य असा परिसर आहे. मागे भक्तराज आहेत बघा, प्रल्हाद नारद पाराशर कुंडलिक व्यासांबरीश शुक शौनक रुक्मान
गदार्जुन वशिष्ठ विभीषणादी पुण्याने परम भागवता स्मरण. पहिलं नाव कोणाचं आहे? प्रल्हाद महाराजांचं नाव पहिलं आहे. का हो? ज्याच्या जीवनामध्ये त्याग असतो ना, त्यानं देवासाठी आपलं आयुष्य दिले ना, 3 गोष्टी देवासाठी दिल्या पाहिजे. 3 म्हणतो: टिफिन, तिकीट आणि टाईम. म्हणजे आपल्या घरी आपण जेवायचं टिफिन म्हणजे डबा. देवासाठी आपण जसं प्रपंचात बायका लेकरासाठी वेळ देतो ना, तसं देवासाठी वेळ द्यायचा. आणि तिकीट आपल्या आहे ना, आपण हे देवा. माऊलीने ज्ञानेश्वरी केले: तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया 8ही पहार वळी जायचे. याला अभिगमन म्हणतात. म्हणजे आपल्या घरापासून, आपल्या गावापासून, आपल्या म्हणजे आपण आपलं येणारं प्रत्येक पाऊल त्या देवतेच्या दर्शन, ती देवता पाहत असते की आपल्याला हा कसा येतोय. आणि तो प्रत्येक पाऊल पडल्याला यज्ञ होतो. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. पण कसं आहे, माणसाला वाटतं परमार्थातला अनुभव यावा. अनुभव येण्यासाठी मला सांग राजा, गाडी चालवताना अर्धा गिअर टाकलं तर चालेल का? गिअर पूर्ण टाकावं लागेल ना. कैसे निदय होतं प्रसन्न त्वरित उगा राही निवांत शिंशिवाय. तर प्रल्हाद महाराज काय म्हणतात, तू काही करू नको, राम नाम जपता कुतो भय. हे कोणाच्या मुखातलं वाक्य? प्रल्हाद महाराज सांगतायत की सर्व ताप शमनैक भेयशम. राम नामाचं जर तू सतत अनुष्ठान केलं तर त्याचा परिणाम असा होईल की तुझे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. आता अर्जुनानं प्रश्न केलाय तेव्हा काय म्हणतो अर्जुन? चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ. त्याचा या श्लोकाशी संबंध आहे. देवानं काय सांगितलं? म्हणजे देवाला अर्जुन काय म्हणतो, तक्रार करतो, मन कसं आहे देवा? चंचल ही मन कृष्ण आणि प्रमाद बलवत दृढ नाही, साध नाही म्हणतो. त्याचं देवानं अर्जुनाला वाटलं देव एक अध्याय तर खर्च करेल यासाठी. देवानं किती उत्तर दिले महाराज? अर्ध्याच श्लोकामध्ये अर्ध्याच काय म्हणतो? अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते. तो अभ्यास कशाचा कर? अभ्यास सततम कीर्तयन्तो मां. पुन्हा पुन्हा नामाची आता आल्यावर सांगतात नरसिंग 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 नरसिंग. उत्तरेतले जेवढे यती सम्राट दिसतात ना सगळे जे सिद्ध झाले ते या देवतेच्या नामामुळे सिद्ध होतात. सगळ्यात पवित्र नाम हे नरसिंह लक्षात. लक्ष्मी नरसिंह म्हणा, नरसिंह म्हणा, जे जे काय. कारण त्या साधू महात्म्याने विचारलं की हे नाव का घेत नाही तुम्ही? राम का म्हणत नाही? कृष्ण का म्हणत नाही? हरी का म्हणत नाही? वासुदेव का म्हणत नाही? आम्हाला नरसिंह हा असा अवतार आहे की कणकर्मे आहे भगवान. सतत देवाचं नाम उच्चार करायचं. आणि ही जी जीभ आहे ना, त्या जिभेला जर सतत आपण चाळा लावला तर ती जीभ जी सतत सतत नको त्या गोष्टीमध्ये चौचालपणे, हे एकच इंद्रिय असेल बघा. आणि ह्या जीभेचं वैशिष्ट्य सांगू का? जीभ कशी जर नामाला लावली ना, जीभ कशी राहते? साधकांना कसं राहायला पाहिजे? 32 म्हणजे शत्रूच्या वेड्यात राहते. थोडी ही जीभ अलीकडे आहे तर दात चावतात तरी चावतात. जिभेचा तुकडा पाडायचा प्रयत्न करतात नाही. पण आपण जेवल्यानंतर मेथीची भाजी खाल्ली, आपल्याला भले एखादा मनुष्य चांगली स्टोरी सांगत असला, कीर्तन प्रवचन चांगले असते, आपली जीभ काय करायला असती? किंवा आपला तोंडात हिरडे सुचले डॉक्टरकडे जाण्याच्या अगोदर ती जीभच त्याला विचारते ना, बरं आहे का बाबा दातानो, कसं आहे, फार त्रास आहे का, शांत राहा. ती जीभ लक्षात ठेवा. आपल्याला त्या जिभेला जर सांगितलं की जिभे तू सतत विभत राम नाम, हरिनाम, नारायण नाम, गोविंद नाम. आणि आपण काही कलियुगामध्ये करायचं, कलियुगामध्ये एकच करायचं, सगळ्याहून भारी रामकृष्ण हरी. फक्त आपलं आयुष्य हे आपल्याला देवानं दिलेलं इतकं गोड स्वरूप दिले. दुसरा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. असाच एक भिकारी चालला होता, राजाही चालला होता अंबरकी. राजाचा तो वाढदिवस होता आणि विचारलं म्हणे काय द्यायचं. आता आले देवाजीचा तसं राज हटताय. राजानं सांगितलं काय माग भिकाऱ्या तुला मी देतो. आता भिकाऱ्यानं जर त्या दिवशी 10 गावची जाहीर मागितली असती तर मिळाली असती का नाही? भिकाऱ्यानं काय मागितलं? महाराज मला राजे महाराज 12 वर्षापूर्वी असाच एक सावकार भेटला होता, त्यानं मला ही झुडी दिली होती आणि झुडी आता वाईट हटत आली आहे बघा धान्य घेताना. जर झुडी जर मला चांगली मिळाली तर लय बेस्ट.
काय त्या भिकाऱ्याची बुद्धी मला सांगा. तसं सामान्य जो जीव जन्माला येतो, परमात्मा म्हणतो बाबा अंशुठा जन्म परमार्थासाठी घालव, साधू संतांची सेवा कर, सतत कीर्तन कर, सतत नामजप कर, अन्नदान कर. त्याचा परिणाम म्हणून काय होईल? तुम्हाला सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पाप्यभो. गीतेचं सार काय? विष्णू सहस्रनाम जर आपण जर सतत म्हटलो ना, आचार्य म्हणतात शंकराचार्य, गेयम गीता नाम सहस्रम, ध्येयम श्रीपती रूपमजश्रम, ज्ञेयम सज्जन संगे चित्तम, देयम दीन जनायचे वित्तम. तुझ्या जीवनातला रोजचा जो दिवस जो जो भानू आयुष्यरूपी भानू हा मावळत आलाय, चाललाय दिवस, एक एक दिवस नष्ट होत चाललाय. त्यामुळे ध्येय सतत गीतेचं पारायण कर, विष्णू सहस्रनाम. आणि एक आहे विष्णू सहस्रनामाचं असं फळ आहे, आता ही विष्णू देवतांना सांगतो की 24 तासात एकदा जर आपण विष्णू सहस्रनाम म्हटलं तर त्याचा परिणाम असा होतो आदर्श रूपानं, 24 तासामध्ये त्या मनुष्याचा ध्येय सुटला तर तो दुर्गतीला जात नाही. यस्य स्मरण मात्रे जन्म संसार बंधनात काही न करता. बघा असेल एम गीता नामसर ध्येयम श्रीपती रूपमयश्रम, एकांत ठिकाणी बसे, 5 मिनिट प्रायव्हेट हो. आतापर्यंत बायका लेकरासाठी भरपूर केलं, आता स्वतःसाठी थोडंसं राहा. बघ जरा, अंतर्मुख, बहिर्मुख वृत्ती टाळ आणि शांतपणे बघ त्या श्रीहरीचं, त्या लक्ष्मी नरसिंहाचं, त्या नरहरी शामराजाचं तू ध्यान कर. एक घडलेली घटना मला स्वामी सवितानंद म्हणून आजही गुजरातीमध्ये सुरत जिल्ह्यामध्ये आहेत, आम्ही माझ्याकडे मुक्कामाला आले होते, त्यांनी सांगितलेली घटना सांगतो. महाराष्ट्र बँकेमध्ये एक कुलकर्णी कॅशियर होते, अजूनही जिवंत आहेत. मी नेहमी सांगतो भागवतामध्ये तरी. आणि ते सकाळी 10ला बँक उघडायची. आता बँकेचे आमचे अधिकारी आहेत ते काका, आणि ते 9लाच ते कुलकर्णी साहेब बँकेमध्ये जायचे आणि ध्यान करायचे. ध्येयम श्रीपती रूपमयश्रम. बघा आजही ध्यान केलं तर आपल्याला अनुभूती आजही परमात्मा देतो. मग काही जे गोबेल स्मितीवाले असतात ना, 100 वेळेला खोटं बोलल्यानंतर खरं वाटतं, त्यांनी मॅनेजर साहेबांना सुरू केलं, हा लवकर येथून झोपा काढतो कुलकर्णी, काय करत नाही दुसरं नाही. साहेबांना खरंच वाटलं आणि परीक्षा एके दिवशी टेस्ट घ्यावी म्हणून साहेब सकाळी लवकर 9:15 9:30 आले. तेच कुलकर्णी आपलं त्या आराम खुर्चीमध्ये तिथे जे आहे तर बसलेले आपल्या ध्यानस्थावरमध्ये ध्यान करीत. आता साहेबाचा रुबाब वेगळाच असतो ना, तो मग साहेब षडगुण जिथं पक्के बसलेले असतात त्यांना साहेब म्हणायचे. त्याच्यातही काही दैवी संपदावाले आहेत, तो भाग वेगळा. पण अपवाद हो म्हणे कुलकर्णी, उठा, मला सगळे तक्रार करत होते, तुम्ही समजताय तिथं येऊन ऍडव्हान्स मध्ये काम करताय, कालचा हिशोब पूर्ण करताय, काही नाही तुम्ही झोपा काढताय. 3दा हात मारल्यानंतर त्या कुलकर्णी देवासमोर सांगतो, बरं देवा, त्या कुलकर्णीचे डोळे उघडले आणि ते साहेब आई वडील म्हातारे येतो, वडिलांना निद्रा नाश आहे, मुलगी 10वीला आहे, मुलगा 12वीला आहे, 2च रूम आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी काय किती असणार आहे परिस्थिती ना. आणि मला माझ्या सद्गुरूंनी जे ध्यान करायला सांगितले त्या श्रीहरीचं, त्या नरहरी सांभाळायचं, पण घरी ध्यान होत नाही म्हणून थोडं लवकर येऊन इथं रिकामा वेळ मिळतो. तू का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आणि इथं मी ध्यान करत असताना मी बाळकृष्णा म्हणत होतो, अरे बाळा, यशोदा मैयाजवळ जसं येतोस, गोकुळातल्या वृंदावनातल्या गौरवणीजवळ जसं येतो, ये रे बाळा, ये बाळा, वेळ होत चाललाय, मला वेळ नाही. आणि तुमचा आवाज आल्यानंतर तो दुरू धावत आलेला परमात्मा निघून गेला. दहीभात माझा तसाच राहिला. कुठे आहे म्हणजे दहीभात? नाटकं करता त्या कुलकर्णी साहेबांनी अशी मूठ उघडली, प्रत्यक्ष दहीभाताचा हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. प्रत्यक्ष घडलेलं उदाहरण येईल देवासमोर सांगतं. दहीभात समोर दिसला मुठीमध्ये तळहातावर. मॅनेजर साहेबांनी तेवढा सुपर क्लासून अधिकारी साष्टांग दंडवत घातलं, म्हणजे कुलकर्णी देव बाप्पा, आम्ही अधिकारानं नव्हते, पण उपासना तुमची होते. देवाजवळ सगळे अंतरीची घेतो जोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. ज्यांना ऐश्वर देव देतो ना, ते ऐश्वर त्यांनी देवासाठी, देवा ब्राह्मणासाठी, साधू संतांसाठी ते खर्च केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही बघा पंढरपूरला घाटावर बसले जे यांना सत्पुरुषांनी सांगितलं म्हणून सांगतो, हे सगळे गेल्या जन्मी किमान 100 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर असते. एवढे मोठे प्रचंड श्रीमंत होते.
चाय लागली नव्हताला, पण त्यांनी कधी ब्राह्मण भोजन घातलं नाही, कधी साधू संतांची सेवा केली नाही, कधी दान दिलं नाही. त्याचा परिणाम आज अशी आंधळ्याला पैसा दे भगवान. परमात्मा कोणालाही सोडत नाही. परमात्मा संधी देतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्वा कलेवरून, शेवटपर्यंत संधी देतो, क्षमा कुणाला करत नाही. कारण गीतेमध्ये भगवंत सांगतात, ये यथा मां प्रपद्यन्ते तास्तदेव भजामि. जो मला कुजक्या सुपाऱ्या खवूट नारळ देऊन सत्यनारायण करत असेल, त्याला संतती सुद्धा तशीच येणार आहे. देव देव म्हणतो, मी काय साधू संत नाही, तोची संत सोशी जगाच्या जगात. संत संधी देतात आणि क्षमा करतात. ते जगन्नाथपुरीचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला मुद्दा देवासमोर. कारण हाच जगन्नाथ बाबा आहे, दुसरा कोण नाही. हरिदेवराय म्हणून एक साधू महात्मे होऊन गेले. ते इतके देवाचे लागले होते, इतके निर्मळ होते ना देवाची पूजा करताना, इतके शांत होते की त्या भागातला तो राजा कसं असतं, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्याचे नारायण. कधीतरी ते तेज दिसतं. आणि त्या राजाने सांगितलं, बाबा महाराज आता तुम्ही इथं थांबा, तुमची मला सेवा करायची आहे. मग महिनाभर थांबले महाराज. आणि आपल्या गावात आता येतो म्हणे, बायका लेकर आहेत मला, मी काही साधू संन्यासी नाही बाबा, मला जायचं. राजाने त्यांना सोन्याच्या मोहरा दिल्या आणि ते रस्त्याने जात असताना 4 चोरांनी त्यांना गाठलं. कुणाला? सत्पुरुषाला. त्यांच्या हात पाय कलम केले आणि एका खड्ड्यामध्ये रोडच्या कडेला त्यांना टाकलं. ते काही ना आपलं गंगादय गंगादास जमुनादय जमुनादास भजन चालूच होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण सतत दिनरजनी हाची दंगा गोविंदाचे पोवाडी सततम कीर्तयंतो मा यतंतष्ट दृढवता नमस्तंतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. दुसरा काय नाही, त्या जीवनात सतत ते नामस्मरण करावं. योगायोगानं 2-3 तासांनी राजाची स्वारी केली. ओळखीचा आवाज वाटलाय म्हणजे आपल्या गुरु महाराजाचा. त्या खड्ड्यामध्ये उचललं राजानं आणि परत त्यांच्या जखमा धुतल्या. ते काय नाही म्हणजे देहाचा प्रारब्ध भोग आहे. आणि मग राजा म्हणला, आता गुरु महाराज आता कुठं जायचं नाही, मी स्वतः तुमची सेवा करणार. म्हणजे मला काय आवडतंय तुला सांग. ते म्हणजे सांगा महाराज, मला ब्राह्मण भोजन आवडतं. कारण ब्राह्मण भोजन जर घातलं ना, गुरुचरित्रामध्ये सांगितलंय दत्त महाराजांनी, श्रीपाद प्रभूंनी श्रीपाद चरित्रामध्ये सांगितलंय, कोणालाही भोजन घालण्यामध्ये नाहीये. भोजन कुपात्र दानेन भवेत तरी. कुपात्र माणसाची योग्यता नाही, पात्रता नाही, अशाला जर जेवण घातलं तर तो दोष ठेवला. राजा कोणी यावं चालेल, ब्राह्मण भोजन घात, साधू संतांचं सत्कर्तन कर, चालू जातात. आणि द्रव्यदान करणे, तुला जर मला संतुष्ट करायचं असेल. ही वार्ता त्या चोरांच्या कानावर गेली. त्यांनी साधूचा वेश घेतला, ज्यांनी ह्या महात्म्याचे हातपाय कलम केले होते आणि ते साधूचा वेश घेऊन आले. पण ते एवढे दुष्ट होते की त्यांना पाहिलं महाराजांनी काही दाखवलं नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव निर्ममो निरहंकार. अशा अवस्थेला विदेही भोग दशा. आणि विचारलं कोणतरी, महाराज तुमच्याजवळ? हो, हे फार श्रेष्ठ आहे बरं का. ज्यांनी हातपाय कलम केले त्यांच्याबद्दल महाराज सांगतायत. दुष्ट ते दुष्टच होते. ते म्हणले, हे राजाला जर सांगितलं तर राजा आपल्याला फाशी देईल. म्हणून त्यांनी एक वार्ता अशी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे सोडली. त्यांच्या भाई कोण आहे? म्हणे ते आम्हाला ओळखतात. काय माहिती का, हा चोराचा सरदार होता. त्यानं काय केले, नाटक केले आणि रात्रीतून जेवढं धन ठेवलं होतं, विश्वास संपन्न केला होता, ते जाताना घेऊन गेले आणि त्या माणसाला सांगत होते. आता हे धरणी मातेला सहन झालं नाही. पृथ्वी माता अशी भूकंप झाल्यासारखी दुभंगली, आवाज झाला मोठा आणि ते 4ही चोर त्या धरणी मातेने आपल्या पोटात करत करत राजसैनिकाला कळाली वार्ता आणि राजापर्यंत गेली. तर शेवटी संत महात्म्याला सांगावं लागलं ते चोर होते म्हणून. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावे. ज्यांनी एवढं मारलं तरी आपलं स्मरण सोडलं का? माझा वेळ संपत आलाय. पण मी तुम्हाला एक सांगतो, ते दशावतार सांगितलेत ना, लोक घेतात. राम नाम तो सब कुछ कहे, ठक ठाकुर और जिस नाम से
गृह प्रल्हाद करे ओ नाम तुझ्यावर. कोणतं नाम आहे बाबा? तर 10 अपराधामध्ये पहिला अपराध आहे निंदा करणं. आमचा परमार्थ चालू आहे, पण आपण जर निंदा केली म्हणजे सत्पुरुषाची निंदा काय असं नाही. आता कीर्तन प्रवचन आम्ही करतो म्हणजे काय सत्पुरुष झालो बाबा? संताचे ते आप्त नव्हती ते संत, करिता कीर्तन नव्हती ते संत, पुराण सांगता नव्हती ते संत. तर परद्रव्य करणारी याचा धरी जो विचार तुका म्हणे तो देह घर भांडार देवाची. काही असे लोक असतात निंदेसारखं महापातक कोणतं नाही का अशेष पातकी येते निंदकाच्या भाषी. काय कारण सांगितलं निंदा आहे? एवढं काय वाईट आहे? त्याचं कारण आहे काही छुपे संत असतात. कसे? लपलेले गृहस्थी संसारी. ते भले कीर्तन प्रवचन करत नसतील, पण ते जर सतत देवाचं ध्यान करीत असतील, सतत देवाचा जप करीत असतील, अन्नदान करत असतील, अशा एखाद्या महात्म्याला जर आपल्याकडून जर निंदा घडली, देवाला सहन होईल का? आपला नामजप चालू आणि निंदाही चालू. तर पहिलं पथ्य ज्यांना देवाची भेट घ्यावीशी वाटते, जन्म मृत्यूच्या चक्रातून ज्यांना सुटावं वाटतं, त्यांनी कोणाचीही निंदा करू नये. तो महात्मा आहे का आणखी सामान्य मनुष्य आहे काही सांगता येत नाही. दुसरी गोष्ट असाधू, म्हणजे ज्याला देवाचं महत्व नाही त्याला देवाचं महत्व सांगणं नामाचं. आता मला सांगा, गाढवाला गुळाची चोख आहे. कसं आहे? पूर्व जन्म के पाप से हरिचर्चा नसू बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. एवढं सोपं आहे काय? देवाचं अव्यंगवान शरीर प्राप्त व्हायला, तीर्थक्षेत्रामध्ये जन्म व्हायला, त्यानंतर चांगली बुद्धी व्हायला, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. तेव्हा कोणाच्या समोर देवाच्या नामाचं हे पकडायचं एखाद्याला आणि सांगायचं इकडे तुला देवाचं नाम. अरे त्याची काय योग्यता आहे? योग्यता पण ते पात्र आहे का? जसं वाघिणीचं किंवा सिंहिणीचं दूध हे सोन्याच्या पात्रातच टिकतं, तसं विरक्ती वाचवणी काही ज्ञानेशी तगण्याची नाही. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. तिथं सगळं शरीर भरलंय अंतःकरण विकारानं आणि आपण सांगतो त्याला काही परिणाम होणार नाही तुम्हाला. तिसरा हरिहरामध्ये भेद पाहतो, म्हणजे शिव आणि विष्णू एक एकाचे हृदयी गोडी साखरेची ठाई. त्यामुळं जो विष्णूचा भक्त असतो वैष्णवाना यथाशंभू. आता इथली पूजा मध्व संप्रदायाप्रमाणे चालते. तर मध्व संप्रदायामध्ये सूत्र सांगितलंय. काय सांगितलं सूत्र? की वैष्णवामध्ये अग्रणी कोण असेल तर शंभू, म्हणजे महादेव एकडे वैष्णव. आणि हे जे प्रल्हाद महाराज आहेत ना, श्रीपाद प्रभूंनी सांगितलंय, यांना द्वैत मताची आवड होती बरं देवाची सेवा करत असताना. ते पुढे कोण झाले? मंत्रालयाचे राघवेंद्र स्वामी. दुसरे कोणी नाही, प्रल्हाद महाराजांचा अवतार आहे तो. श्रीपाद प्रभू सांगतात म्हणजे मी भक्त तू देव ऐसे अद्वैती तो नाही माझे समाधान गोड हे चरण सेवा तुझी. तुम्हाला जी सेवा घडते ना देवाची, तेव्हा तुम्ही अनंत जन्मीचं पुण्य केले. म्हणून प्रवचनाच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर वेदावर अविश्वास. परमात्मा म्हणतो श्रुती स्मृती ममयो आज्ञा. श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे भागवत महापुराण, रामायण महाभारत, हे सगळ्या माझ्या आज्ञा. लोक देवालाही मानतात, संतांनाही मानतात, पण देवालाही सांगितलेलं ऐकत नाही, तर संतांनी सांगितलं अजिबात ऐकत नाही. त्यानंतर शास्त्रावर विश्वास. शास्त्र म्हणेल जे सांडावे, त्यामुळे शास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे. अरे संध्या करत असताना संध्येची पळी किती असावी त्याचं आम्हाला बंधन आहे. संध्येला पाणी घेताना थोडे पाणी कमी पडलं ना तर मध्यप्राशन केल्याचा दोष लागतो महाराज. एवढं कर्मसूत्र गहन आहे, गहना कर्म म्हणून किती आवड आहे सांगा. पण जसं तथं कीर्तयंतो मा 32 प्रकारचे अपराध नष्ट होतात नामानं. हे नामाचं सामर्थ्य. त्यानंतर सहावा म्हणजे नामाविषयी अर्थवास होते. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाक्षी क्षणमात्रे. बाबा हरीचं उच्चारण जर एक नाम घेतलं तर संपूर्ण पापाची नाही, हा अर्थवाद आहे. हे खोट आहे असं म्हणून लक्षात ठेवा. कारण देवाचं एक नाम जर घेतलं ना तर पुन्हा सतत नाम काय घ्यायचंय? ते एक नाम मृत्यूच्या वेळेत उपांत्य पूर्वांत्य क्षणी यावं म्हणून हे सगळं, ही सगळी साधन आहे, सगळी उपासना आहे. पहाटेचा काकडा असो, दुपारचं भजन असो, संध्याकाळचा हरिपाठ असो किंवा शेजारती असो, हे सगळे जे आहे ना ते एक फार मोठी ओळी आहे माऊलीची. ज्ञानेश्वरी माऊली म्हणते मरणी जया जे आठवे
तो तेची गती ते पावे म्हणून स्मरावे मातीचे पण त्याच्या अगोदरची होई मानसशास्त्राचं फार माऊलीने चिंतन आहे. ते म्हणतात जितेने अवसरे आवडोनी जीव उरे त्याची मरणाची मेरे फार लागेल. जिवंत असताना माणसाला जी आवड जी रती अंतःकरणामध्ये मनामध्ये चित्तामध्ये सतत 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 तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न होतं तीच मरणाची मेरे फार होईल. म्हणून मरणाच्या वेळेला आपल्याला ही अवस्था गोस्वामी तुलसीदास सांगतात जन्म जन्म मुनी जतन कराई अंतकाल राम आवत नाही. बाबा संन्यास घेतात उलट टाकतात अष्टांग करतात ब्रह्मचर्य राहतात पण त्यांना अंतकाळच्या वेळेला राम हरी गोविंद नारायण यापैकी कोणताही एक नाव घ्यावं. नारायण नामे होऊ जीवन मुक्त नुसतं नारायण 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 म्हणा कल्याण होऊन जातात पण ते त्यांना मिळत नाही. 5 मिनिट राहील. मला सांगायचं एक आहे की अर्थ म्हणजे अर्थवाद नाही समजायचा. दुसरी गोष्ट नामाच्या बळावर पाप करणे. आता हे किती बंधन आहे. नामाशी विन्मुख तो नर पापी आहे. असं आहे बघा ज्या क्षणाला आपण गुरुमंत्र घेतो त्या क्षणापासून आपलं आयुष्य बदलतं. नाहीतर नामामुळं आपलं पाप निवृत्त होतंय म्हणून नामाच्या बळावर पाप करणं याच्यासारखं वज्रलेप होणे अभक्ता. नाम नष्ट कोणतं पाप करतं पूर्व अनुग्रह होण्याच्या पण त्याच्या बळावर कधी पाप करू नये. दुर्दैव असं आहे की याचा प्रचार प्रसार कुठं होतच नाही. चला म्हणता देवाचं नाव घेऊ असं नसतं बघा. आणि निषिद्ध आचरण करणारे जे लोक आहेत ना त्यांना सुद्धा देवाचा परिणाम मिळत नाही. आणि देवाच्या नामाची इतर धर्मावर तुलना करणे जसं गंगा स्नान तीर्थयात्रा गोदान सुवर्णदान अन्नदान अजिबात नाही. लक्षात ठेवा. आणि महत्वाचं शेवटचं 10वं आहे संध्या गायत्रीचा त्याग करणं. जसं संध्या म्हणजे काय आहे. संध्या हे नित्य करणं ब्राह्मणाचं. संध्या जर नाही गेली 3 दिवस तर तो ब्राह्मण पुन्हा त्याची जशी कांदा खाल्ल्यानंतर त्या ब्राह्मणाची पुन्हा म्हणजे करायचं पण संस्काराचं सांगितले तेवढं कलियुगामध्ये ठीक आहे शक्य नाही का. तेवढ्या बाबतीत दत्त महाराजांनी थोडंसं हे दिले काय दिले माहितीये का. त्या रजकाला सांगितलं सकळ इंद्रिय तो शिवणी. हे बाबा तू काही आमच्यासारखं चालू नकोस आमच्यासारखे आम्हीच पण सगळ्या इंद्रियांना तो आहार देऊन बरं का शांतपणानं मग मोक्षाकडे यावं लागतं. कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे केलं म्हणजे कसं केलं पाहिजे. सततम कीर्तयतो मां यतंतश्च दृढव्रता. जे मागे झाले पाहू नका आता तरी पुढे हाची उपदेश. मला सांगा कोरोना तुमच्याकडे आलता का नाही. आमच्याकडे आलं होतं म्हणून सांगतो. आमची कॉलनी पेटली होती. लक्षात ठेवा. देवासमोर सांगतोय आमचं घर असं बेटासारखं राहिलं होतं. कोणत्या क्षणाला सतत मोबाईल चालू असायचा. प्रत्येक 10-20 मिनिटाला वार्ता यायची व्हॉट्सअप चालू असायचा. वाटायचं देवा आता जर काही तुला माझ्या हातून करून घ्यायचं असेल तर तू मला जिवंत ठेवशील. बाकी सांगायचं इत्यर्थ काय ज्या देवानं तुम्हा आम्हाला पूर्णातून वाचवले मग उरले ते हरी तुम्हा समर्पण दिलाया काळी अवकाश. कारण मनुष्याचा देह कधी पडेल काही सांगता येत नाही. कसलीही गॅरंटी नाही. लोक आता गॅरंटी म्हणतात पण ही गॅरंटी वगैरे काही खरं नाही. पण आपण जर सतत नामामध्ये असू जसं गेयम गीता नाम सहस्रम ध्येयम श्रीपती म्हणजे रोज गीतेचं पठण करा. श्रीमद भगवद्गीता वाचन करा. समजली तरी वाचा न समजली तरी वाचा. ज्ञानेश्वरी वाचा गाथा वाचा हरिपाठ वाचा विष्णू सहस्रनामाचं पठण करा. त्यानंतर श्रीहरीचं ध्यान करा. देयम दीन जनायची उत्तम जो पात्र आहे अशा दीन हरिभक्ताला काही देण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर नियम सज्जन संगे चित्तम सज्जनाच्या नेटवर्कमध्ये तुम्ही राहा. परिणाम असा होईल याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस घोड व्हावा. आणि हे जे सगळं घडतं ना बाबांनो ते अनंत जन्माची जरी पुण्याई लागली ना प्रपंच हा प्रारब्धानं होत असतो. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान. पण परमार्थ मात्र प्रयत्नानच करावा लागतो. लक्षात ठेवा. आणि परमार्थासाठी देवानं आपल्याला जी पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिले त्याचा वापर करून किमान शेवटी एक सांगतो लागून या पाया विनवितो तुम्हाला. तसं मी तुमचं सगळ्यांचं दर्शन घ्यायला देवावर कारण तेथील राहुल प्रणानी पाषाण
तेही देव जाणावे, हे पंढरी इतकंच योग्य त्याचा आहे, लक्षात घ्या. पंढरीमध्ये नरसिंहपूरमध्ये काहीही फरक नाही, किंचितही फरक नाही. तिथला प्रत्यक्ष कणकणमे आहे भगवान. एक गोष्ट आहे, बाकी मन लागू न लागू, कसंही कुठं काही घडू, देहानं न घडू, आपली जीव तर आपण म्हणू शकतो ना. सतत जर आपण जीवेनं जर आपण देवाचं स्मरण केलं तर रंग लागत लागत लागेगा, भय भागत भागत भागेगा. एका क्षणाला अशी अवस्था होईल की जीव आपली एवढ्या सतत 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 पुन्हा मनाला चाला लागेल त्याचा, आणि मन एकदा उन्मनी अवस्थेला प्राप्त झालं ना, आणि याच जन्म होते त्याच्यात. वारी करायला बैल येतात का महाराज? म्हशी येतात का? मग घरी कोण राहतात? घरी म्हशी बैल राहतात, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही बाबा, तुम्ही सगळे परमभाग्यवान आहे. या वाङ्मय सेवेला विराम देताना एकच सांगतो, आपुलिया बळी नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, सावंती मंजूर बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळा. एका ठिकाणी नेहमी सांगतो भागवत रामकथेमध्ये, भगवान शंकराला अभिषेक चालू होता. मग त्या देवबापांनी सांगितले यजमानाला, तिथले जे बेल आहेत ना, आता शिवलिंगावर वाहा. त्या बेलावर एक मुंगी चढून बसली होती. आता मुंगी म्हणजे काय? उचलली. आता बेलामध्ये खालच्या पानावर होती, ते बेल उचलले असेल आणि शिवलिंगावर ठेवली. आता मुंगीला वाटा होता, भगवान शंकराच्या डोक्यावर बसले. तर मुंगीला तशी मी एक मुंगी आहे बरं का, माझा तो अधिकार नाही, लक्षात ठेवा. पण एक आहे, त्या मुंगीने जर ठरवलं की आपल्याला दिल्लीला जायचंय, मुंगीला जाता येईल का? नाही. पण ती मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्याच्या कॉलरमध्ये जाऊन बसली, ब्रूटकेसमध्ये बसली, अरे पुण्याहून 2 तासात दिल्ली येते, लक्षात. तर रेल्वेने गेलं 2 दिवसात दिल्ली येते. तसं संत संग करा, तुम्ही हरिभजन करा. आणि संत इतके गोड असतात, लक्षात ठेवा, ते आपल्याला देवाच्या चरणाजवळ नेऊन ठेवतात. आणि सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या नरसिंहासारखा तू. बरोबर आहे का नाही? पांडुरंगासारखा आपण इथं बसलोच म्हटल्यावर याचंच म्हणावं नाही का? तसा तर तो हा एकच आहे. कारण शेवटी कसं आहे, परब्रह्म म्हणजे सागर आहे, आणि त्याच्यावरच्या लाटा म्हणजे हे सगळे देव आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे त्या लक्ष्मी नरसिंहाच्या चरणी, प्रल्हाद महाराजांच्या चरणी, आणि माझी कुलदेवता आणि कुलदैवत अष्टभुजा भवानी माता तुळजाभवानी तिच्या चरणी साष्टांग दंडवत करून, सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत करून माझ्या छोट्याशा वाङ्मय सेवेला मी इथं पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. लक्ष्मी नरसिंह भगवान की जय. परम भागवत प्रल्हाद महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बंधू आणि भगिनींनो, नरसिंह जयंती नवरात्र उत्सवातील आज सुरुवात झालेली आहे. आणि आजच्या सुरुवातीच्या प्रवचनाचं पहिलं पुष्प धाराशिवचे हरिभक्तपरायण एकनाथजी मंडेकर महाराज यांनी या ठिकाणी आपली प्रवचन सेवा नरसिंहचरणी अर्पण केलेली आहे. त्यांनी या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्म करा, सतत या ठिकाणी देवाचं नामस्मरण करा, देव आहे म्हणून आपण आहे, म्हणून या माध्यमातून परमार्थ करा, हा एकच संदेश त्यांनी आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून सर्व भक्तांना दिलेला आहे. अत्यंत 4 वाजल्यापासून जवळजवळ 5 वाजेपर्यंत 1 तास अत्यंत चांगल्या प्रकारची सुश्राव्य या ठिकाणी प्रवचन सेवा त्यांनी या ठिकाणी आपली सेवा अर्पण केली. त्याबद्दल लक्ष्मी नरसिंह देवस्थान विश्वस्त मंडळाच्या विनंतीला मान देऊन आले. त्याबद्दल आमच्या देवस्थानचे आदरणीय विश्वस्त आदरणीय भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे आणि मेंढेकर गुरुजींना या ठिकाणी देवस्थानचा महाप्रसाद शेला आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. नरहरी समोर पाय इकडे समोर
नरहरी श्यामराज भगवान की जय. आदरणीय मेंढेकर गुरुजी महाराज या ठिकाणी आले. त्यांनी सुश्राव्य अशा प्रकारची प्रवचन सेवा केली, त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद. असेच या ठिकाणी देवस्थानच्या विनंतीला मान देऊन येत जावा ही आपणाला या ठिकाणी नम्र विनंती आहे. आपली चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी झालेली आहे. धन्यवाद. यानंतर